आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे विद्याधरने डायनिंग टेबलवरती दारूची बाटली ठेवलेली असते. म्हणजे दारूचा खंबाच असतो तो, हवा तेवढा मोठा. आणि त्याने मटण वगैरे ऑर्डर केलेलं असतं. आणि छान इथे शलका, विद्याधर आणि धनी हे तिघेजणं बसून सेलिब्रेशन करत असतात. आणि तेव्हा माई म्हणतात की विद्याधर, अरे हे काय, तू डायनिंग टेबलवरती दारूची बाटली घेऊन बसलायस? तेव्हा आप्पा म्हणतात, काय रे विद्याधर, तुला कळत नाही का, आपल्या घरामध्ये कुणी दारू पीत नाही ते. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, अरे पण मी तर दारू पितो आणि आता तर मी पिणारच. तुला माहिती आहे का धने, तुला आठवतं जेव्हा मी माझ्या रूममध्ये असताना तुला दारू आणायला सांगितली होती, तेव्हा त्या युगंधरने काय केलं होतं? तू दारू मला इथे चहाच्या भांड्यामधून घेऊन येत होतीस आणि ते भांडं ह्या युगंधरने फोडून टाकलं होतं, आठवलं तुला? पण आता याच हॉलमध्ये बसून मी दारू पिणार आहे आणि मी कुणालाही घाबरणार नाही. तेव्हा धने, तू जा आणि किचनमधून आहे ना 2 काचेची ग्लासं घेऊन ये. मी आता दारू पिणार आहे इथे. काय आप्पा, तुम्ही सुद्धा घेताय का? थोडी लिटिल लिटिल तुम्ही पण घ्या. तेव्हा तो म्हणतो विद्याधर. तेव्हा विद्याधर म्हणतो, बरं ठीक आहे, राहिलं, नाही घ्यायचं तर नका घेऊ. तेव्हा शलाका म्हणते, अहो आप्पा, असं काय करताय तुम्ही? अहो तो युगंधर आणि त्याची पोरं सकाळपर्यंत दरवाजा उघडून काही बाहेर येत नसतात. त्यापेक्षा आपण एक काम करूया, मस्त इथे जेवूया, दारू वगैरे पिऊ आणि मस्त सेलिब्रेट करू ना. तुम्ही का नाही नाही म्हणताय? अहो वय झाले तुमचं, उपाशी राहणं तुमच्यासाठी चांगलं नाही आहे. चला बसा आणि जेवून घ्या. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, धने अगं जा ना, जाऊन 2 काचेची ग्लासं घेऊन ये. तेव्हा ती म्हणते, हो मी लगेच आणते. तेव्हा ती काचेची ग्लासं आणायला जाणार, तेवढ्यातच आनंदीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आनंदी म्हणते, काय हॉलमध्ये दारू? ती म्हणते, 1 मिनिट धनश्रीताई, तुम्ही किचनमध्ये दारूसाठी ग्लासं घ्यायला यायचं नाही. ती म्हणते, काय आता तू मला अडवणार? ऐकलत का हो, ही काय म्हणते आनंदी, किचनमध्ये जायचं नाही म्हणून दारूसाठी ग्लासं घ्यायला. तेव्हा विद्याधरला राग येतो आणि तो म्हणतो, काय म्हणालीस आनंदी? मी माझ्याच घरामध्ये बसून दारू पिऊ शकत नाही, तू किचनमध्ये जाऊ देणार नाही? ती म्हणते, हो, या घरामध्ये दारू प्यायची नाही आणि हॉलमध्ये तर मुळीच नाही. मालक साहेबांनी या घरासाठी काही नियम लागू केलेत ना, त्या नियमांचं उल्लंघन केलेलं मला चालणार नाही. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, काय गं, काय बोलतेस तू? ते म्हणतात ना, रस्सी जळली पण रस्सीचा पीळ नाही जळला, तशी अवस्था झाली गं तुझी. तुझ्या नवऱ्याने तुला सोडून दिलं, तुझ्या मुलांनी तुला नाकारलं, एकटी पडलीस तू. घरातल्या नोकरापेक्षा तुझी बदतर अवस्था झाली, पण तरीसुद्धा तुझी अक्कल काही ठिकाणावरती आलेली नाही आहे. तेव्हा ते म्हणत असते, हो असू दे, मला माझ्या नवऱ्याने मान नको देऊ दे, मुलांनी नाकारू दे, पण या घरामध्ये मी सून म्हणून आली आहे ना, या घरामध्ये माझं काहीतरी कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य हेच आहे की इथे मालक साहेबांनी या घराच्या भल्यासाठी जे काही नियम लागू केलेत त्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी मी घेणार आहे. आणि तुम्हाला मी या हॉलमध्ये अजिबात दारू पिऊ देणार नाही. अहो एका बाजूला आपलं मंदिर आहे, एका बाजूला इथे आता समिधाताईंचा फोटो आहे आणि तुम्ही तिथे मध्ये बसून तुम्ही दारू पिणार आहात, हे योग्य आहे का? मी अजिबात तुम्हाला असं करू देणार नाही. तो म्हणतो, अगं या घरामध्ये दारू प्यायला नकार दिलाय, कोण म्हणतं? मी माझ्या रूममध्ये बसून दारू पितोच ना शेवटीला. ती म्हणते, तुम्ही तुमच्या रूममध्ये काही करा, मला देणं घेणं नाही, पण हॉलमध्ये नाही, जिथे सगळेजण बसून जेवतात त्या हॉलमध्ये मी तुम्हाला दारूचा थेंबसुद्धा पाडू देणार नाही. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, अगं कोण आहेस तू, तुझं मी ऐकायला? तू नियम लागू करशील आणि आम्ही ते पाळायचे? असं अजिबात होणार नाही. आता तर मी दारू पिणारच, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे माई म्हणतात, बरोबर बोलते आनंदी, विद्याधर अजिबात इथे दारू पिऊ नकोसा, युगंधरला कळलं तर? आप्पासुद्धा तेच म्हणतात. तेव्हा इथे आता लगेच आनंदी म्हणते, तुमच्यात जर एवढीच हिंमत आहे ना, तर जा आणि मालक साहेबांच्या समोर दारू पिऊन दाखवा. तो म्हणतो, आता तर बघच, मी दारू तुमच्या समोरच पितो की नाही. तेव्हा विद्याधर आता दारू प्यायला जातच असतो. तेवढ्यातच इथे माई आणि आप्पा म्हणतात, विद्याधर
काय करतोयस तू? तेव्हा विद्याधर म्हणतो, नाही नाही नाही, आता तर इतक्या सहजासहजी मी दारू पिणारच नाही आहे. आता बघ आनंदी, मी काय करतो ते. दारू पिण्यासाठी तू मला नकार दिलायस ना, मग आता वेगळ्या पद्धतीने दारू पितो. तेव्हा तो दारूची बाटली घेतो आणि आनंदीच्या डोक्यावरती दारू ओतायला सुरुवात करतो. धनी म्हणते, अहो काय करताय तुम्ही? तो म्हणतो, धने मागं हो, सांगितलं ना मागे हो म्हणून. तेव्हा माई आप्पा म्हणतात, अरे विद्याधर काय चाललंय तुझं? काय हा मूर्खपणा लावलायस तू? आनंदीच्या अंगावरती दारू का टाकतोयस? तेव्हा तो आता तिच्या डोक्यावरती दारू ओततो. संपूर्ण बाटली तिच्या डोक्यावरती खाली करतो आणि म्हणतो, वाह, बघितलंस आनंदी, दारू पिण्यासाठी तू मला थांबवलंस ना, नकार दिलास, आणि आता कशा पद्धतीने मी तुझ्या अंगावरती दारू टाकली ते बघितलंस. दारूने आंघोळ घातली मी तुला, आंघोळ. आज पहिल्यांदा दारू न पिताही मला दारू चढली. तेव्हा माई आप्पा म्हणतात, विद्याधर काय बोलतोयस तू? तोंड सांभाळून बोल, कळलं ना? आणि ही काय पद्धत झाली? आनंदीच्या डोक्यावरून तू इथे दारू टाकलीस. हे अजिबात चांगलं केलं नाही आहेस तू विद्याधर. हा मूर्खपणा आहे, मूर्खपणा. आणि काय चाललं आहे रे तुमच्या दोघांचं? म्हणजे इथे रानातला वाघ जखमी झाला तर तुमच्यासारखे लांडगे लगेच धावपळ करायला लागले का? शलाका म्हणते, आप्पा हे काय बोलताय तुम्ही? आम्ही लांडगे का? तो म्हणतो, हो मग. युगंधर त्याच्या रूममध्ये काय गेला तर तुम्हाला सगळ्यांना रानच मोकळं झालं ना, लांडग्यांना. तेव्हा इथे शलाका म्हणते, तुम्ही विसरता का मी तुमची पोटची पोरगी आहे ते? अहो मुलगी आहे मी तुमची. तेव्हा माई म्हणतात की तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली नसती ना तर जास्त बरं झालं असतं. अगं कुठे माझी समिधा आणि कुठे तू? लाज वाटते मला, लाज, की मी तुला जन्म दिला हे सांगायला, कळलं का? तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, ए धने, माझं जेवण घेऊन माझ्या रूममध्ये ये आणि दुसरी दारूची बाटलीसुद्धा आण. सगळा मूड ऑफ केला या आनंदीने. आणि त्यानंतर तो तिथून आता निघून गेलेला असतो. तेव्हा शलाका म्हणत असते, काय गं आनंदी, सगळी दारू तुझ्या अंगावर ओतली ना? शी, किती घाण वास येतोय गं तुझ्याकडून. युगंधर निंबाळकर यांची बायको आणि इथे दारूने आंघोळ केले, कसं दिसतंय ते, खूपच घाण वास येतोय, असं शलाका आता म्हणत असते. ती म्हणते, बघ काय करता आलं तर, नाही तर एक काम कर, आता या घरामध्ये ना तुझी काही लायकी नाही आहे. मला असं वाटतं की तू या घरामध्ये राहिलीस ना तर फक्त प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. तुझे मालक साहेब युगंधर निंबाळकर आणि त्यांची मुलं, या दोघांमध्ये भिंत उभी केली आहेस तू. तुझ्यामुळे वाद झालेत त्या दोघांमध्ये, नाहीतर बघा काहीतरी अघटित घडायचं. युगंधर निंबाळकर नाहीतर त्यांची मुलं, दोघांपैकी एकाचा कुणाचा तरी जीव जायचा. मग नंतर काय करणार आहेस तू इथे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आनंदी म्हणत असते, अरे देवा, माझ्यामुळे जर या घरामध्ये काही बरं वाईट घडलं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही आहे. आनंदी त्याचाच विचार करत बसलेली असते. तर इथे युगंधरची तिन्ही मुलं टेन्शनमध्ये असतात. इथे आता मिताली, प्रांजल आणि त्याचबरोबर पृथ्वीला आठवत असतं, तो जेव्हा म्हणतो की तुम्ही लवकरात लवकर आनंदीला डिवोर्स द्या. आनंदीबरोबरचं लग्न हे ॲक्सिडेंटली झालं आहे ना, जबरदस्तीने झालं आहे. डिवोर्स द्या आणि हे नातं तुम्ही संपवा आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे प्रांजललासुद्धा आठवत असतं, जेव्हा तो म्हणतो मी आनंदीला डिवोर्स देणार नाही, तेव्हा तो कॉफीवर कॉफी पित असतो. तेव्हा पृथ्वी म्हणतो, अरे काय चाललं आहे तुझं प्रांजल, किती कॉफी पिणार आहेस? रात्रीचे 2 वाजलेत, इतकी कॉफी चांगली नाही आहे. तुम्ही दोघेजणं किती वेळ जागे राहणार आहात? चला तुम्ही दोघेजणं शांतपणे झोपा बरं, चला झोपून घ्या. तेव्हा इथे आता प्रांजल म्हणत असतो, काय झोप येणार आहे दादा, अजिबात झोप येत नाही आहे मला, अजिबात झोप येत नाही आहे. अरे डोळे बंद केले ना की समोर तेच युज्युअल माझ्या येत राहतं. जेव्हा बाबा म्हणाले की त्या आनंदीला डिवोर्स नाही देणार, त्या भिकाऱ्या आनंदीसाठी त्यांनी पोटच्या पोरांना नाकारलं रे, पोटच्या पोरांना नाकारलं. झोप कशी येईल सांग ना? माझ्याच घरामध्ये मला पहिल्यांदा पर्क झाल्यासारखं वाटतंय. अरे आपल्याच घरामध्ये आपल्याला झोप लागत नाही आहे. माझ्या इथे मनावरती कोणीतरी दगड ठेवले असं वाटतं आणि त्यामुळे मला झोप काही येत नाही आहे. घुसमटल्यासारखं होतं आहे मला इथे, घुसमटल्यासारखं. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो की मलासुद्धा तेच वाटतं आहे, पण तुम्ही काळजी करू नका. त्या आनंदीकडून आहे ना प्रत्येक गोष्टीचा बदला घेणार आहे मी, हर एक गोष्टीचा बदला घेणार तिच्याकडून. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा मिताली म्हणते की तेच, त्या आनंदीमुळे आपल्या वडिलांनी आपली निवड नाही तिची निवड केली.
त्यामुळे त्या आनंदीला तर आहे ना असं वाटतं आता तिथे जावं आणि तिला मारावं. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, हे बघ मिताली, तू शांत हो. आपण तिला शिक्षा द्यायची पण आपल्या पद्धतीने. त्यानंतर इथे युगंधर टेन्शनमध्ये असतो. युगंधरला आठवत असतं की कशा पद्धतीने पृथ्वी त्याला म्हणाला की तुमचं लग्न हे तुमच्या मर्जीने झालेलं नाही आहे ना, मग हे घ्या डिवोर्स पेपर साईन करा आणि आनंदीला तुम्ही सोडून द्या, तिच्याबरोबर असलेलं नातं तोडा. युगंधर निंबाळकर, तुम्हाला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. एकतर आम्ही तुमची मुलं किंवा ही आनंदी. आता तुम्ही सांगा तुम्हाला कुणाची निवड करायची आहे ते. आणि तेव्हा तो म्हणतो की मी आनंदीला डिवोर्स देणार नाही. आणि जेव्हा इथे पृथ्वी म्हणतो की अरे या घरामध्ये ती आनंदी राहू शकते, तुम्ही तिच्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेऊ शकता. एवढे नोकर जगतायत आपल्या इथे अन्नावरती, अजून एक आपल्या अन्नावरती जगलं तर काही बिघडणार नाही. आणि तेव्हा युगंधरने दिलेली त्याच्या थोबाडात या सगळ्या गोष्टी आता त्याला आठवत असतात आणि त्याला वाईटसुद्धा वाटत असतं. त्याचं आणि त्याच्या मुलाचं नातं इतक्या दिवसानंतर व्यवस्थित झालेलं असतं. आणि आता आनंदीमुळे, म्हणजे आनंदीमुळे नाही पण तिच्या असण्यामुळे त्यांचं नातं पुन्हा एकदा दुरावलेलं असतं. आणि त्यामुळे इथे युगंधरला त्या सगळ्याचं वाईट वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आनंदी बसलेली असते. तेव्हा छायाताई येतात आणि म्हणतात, आनंदीताई, अहो किती वेळ झाला माहिती आहे, किती वाजलेत, झोपा आता तुम्ही, थोडं झोपलत तर बरं वाटेल ना. तेव्हा आनंदी म्हणते, नाही, तुम्ही एक काम करा, माझी काळजी करू नका, तुम्ही जा बरं, जरा मुलांकडे जा, त्यांना काही हवं नको ते बघा. आणि तेव्हा ती म्हणत असते, अहो त्यांना काय हवं नको ते बघते, पण तुम्हीसुद्धा थोडा वेळ झोपा ना, तुमची तब्येतसुद्धा बिघडते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आनंदी म्हणते, छायाताई तुम्ही प्लीज जा आणि मुलांना बघा. तेव्हा मुलं तिघेही जागे असतात. त्यानंतर ती जाते आणि मालक साहेबांना बघते. मालक साहेबसुद्धा रूममध्ये जागे असतात. तेव्हा इथे आता शोभाताईंना मालक साहेबांचा मोबाईल भेटतो, जो की तिथे पडलेला असतो. तेव्हा तो मोबाईल उचलून ते आता घेऊन येतात आणि म्हणतात की कुणीही झोपलेलं नाही आहे आनंदीताई, सगळेजण जागेच आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मोबाईल मालक साहेबांचा त्यांच्या रूमच्या बाहेर पडला होता, पण त्यांचा मोबाईल तिथे पडला आहे याचीसुद्धा त्यांना अजिबातच शुद्ध नव्हती. तेव्हा ती म्हणते, हा मोबाईल मला द्या. तेव्हा शोभा म्हणते, पण हा मोबाईल तुम्हाला देऊन मी काय करू, तुम्ही ह्या मोबाईलचं काय करणार. तेव्हा ती म्हणते की आता मालक साहेबांपेक्षा या मोबाईलची गरज आहे ना सगळ्यात जास्त मलाच आहे, मला ह्या मोबाईलचा फायदा होऊ शकतो. ती म्हणते, नक्की काय करणार आहात तुम्ही. तेव्हा ती म्हणते की या मोबाईलमुळे मी खूप महत्त्वाची गोष्ट करू शकते, असं आनंदी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आनंदी म्हणत असते की देवा काहीही कर, पण मालक साहेब आणि मुलं या दोघांमधलं नातं आता पुन्हा पूर्वीसारखं होऊ दे, ते एकत्र येऊ दे. तेव्हा आनंदी इथे येते, समिधाच्या फोटोसमोर उभी राहते आणि म्हणते, समिधाताई, माझ्यामुळे इथे पुन्हा मुलं आणि मालक साहेब हे दुरावलेले आहेत, पुन्हा ते दुरावलेले आहेत आणि मला हे आता बघवत नाही आहे. तेव्हा तुम्हीच काहीतरी करा, तुमच्या आवाजाची गरज आहे मुलांना आणि त्यामुळे तुम्ही आता त्यांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, माझी मदत करा. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तुम्हीच आता काहीतरी करू शकता. तर पुढील भागामध्ये आनंदी युगंधरच्या रूममध्ये येते आणि म्हणते, मालक साहेब माफ करा, पण आता मला जावं लागणार आहे. माझ्यामुळे जर तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये भांडण होणार असेल, तुम्ही एकमेकांपासून दूर होणार असाल, तर मला ते मान्य नाही आहे. आणि त्यामुळे मी हे घर सोडून चालली आहे कायमची. आणि ती आता लादीच्या पाया पडते आणि सरळ तिथून आता निघून जात असते, कुणालाही काहीही न सांगता, घरातल्या शांततेसाठी आणि इथे युगंधरसाठी आणि मुलांसाठी सुद्धा. त्यानंतर तिने रात्रीच्या अंधारात घरातून पाऊल बाहेर टाकलेलं असतं. ती आता घरातून बाहेर सरळ पाऊल टाकते आणि जायला निघालेली असते. तेव्हा जात असताना तिचा पदर आहे ना, तो आता अडकतो इथे तुळशीमध्ये, तिचा पदर अडकतो आणि तुळशीमध्ये परत पदर अडकल्यानंतर ती मागे वळून बघते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, आनंदीने
घराच्या सुखशांतीसाठी आणि मुलांच्या आनंदीसाठी तिने जो काही घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो तो कदाचित इथे आता तुळशीला मान्य नसतो आणि इथे तुळशीने तिला अडवण्याचा प्रयत्न केलेला असतो.